नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची एक सुक्की भाजी, पण एक अगदी वेगळ्या पद्धतीने. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांद्याच्या पातीचा कांदा आणि दुसरा एक कांदा पण लागणार आहे आपल्याला. कांद्याची पात स्वच्छ धुवून सुकवून अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे बारीक. शेंगदाणे लागणार आहेत, ते आपण शेवटी टाकू, पण अगोदर भाजून घ्यायचे छान खरपूस. त्यानंतर कांदा आणि एक दुसरा साधा कांदा आणि कांद्याच्या पातीचा कांदा, सोबत लसूण आणि हिरवी मिरची आहे कापून घेतलेली आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घ्यायचे. त्यानंतर तेलामध्ये थोडं जिरं टाकायचे, हिंग टाकायचे. हिंग टाकल्यानंतर थोडा वेळ तेलामध्ये तळसून घ्यायचे. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आहे. छान असा अर्क उतरू द्यायचा आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकणार आहोत आपण. छान असं मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने कच्चा वास गेला त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे लसूण अगोदर. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. कांदा होतोय तोपर्यंत आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं फरसाण आवडीनुसार, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकतात, पण एकदा बनवून बघा, छान होतं. फरसाण प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतंच. शेंगदाण्याबरोबर थोडंसं फरसाण वाटून घ्यायचे आणि त्यानंतर कांद्याकडे जायचं आहे. कांदा थोडा झाला की त्यामध्ये टाकायची आहे आपली कांद्याची पात, जी आपण बारीक चिरून घेतली होती, ती छान मिक्स करून घ्यायची आहे. अजून आपण कुठलेही मसाले टाकले नाही आहेत. थोडा वेळ कांद्याची पात होऊ द्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. लक्षात घ्या, आधी आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर लाल तिखट हे बेताने टाकायचे तुमच्या आवडीनुसार. नंतर छान मिक्स करून घ्यायचे. बघा, आता कांद्याची पात ही खूप कमी झालेली आहे. आता आपल्याला मिठाचा अंदाज येतो, त्यामुळे शेवटी मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. चवीपुरतं मीठ टाकायचे, कारण आपण यामध्ये आता शेंगदाणे आणि फरसाण पण टाकणार आहोत, तर बेताने टाकायचे मीठ चवीनुसार. आता शेवटी जे आपण मिक्सरला वाटून घेतलेले शेंगदाणे आणि फरसाण होतं ते टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होते. बघा, शेवटी शेंगदाणे टाकल्यावर फक्त 2 ते 3 मिनिटच होऊ द्यायचे. एक झाकण ठेवायचे आणि 2 मिनिट वाफ निघाली की काढून घ्यायचे. बघा, या ठिकाणी छान अशी भाजी रेडी आहे. तुम्ही डब्यावर पण देऊ शकतात आणि डाळ भात बरोबर खायला पण अगदी रुचकर लागते. पोळी बरोबर पण छान जाते. त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा अशी कांद्याच्या पातीची भाजी. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.